तुम्हालाही फार कामात येईल. कारण मी हे 6 वर्षापूर्वी शिकलेलो आहे एका ट्रेनिंग मध्ये. टू व्हीलर आहे ना, टू व्हीलर 100 किलोमीटरचा प्रवास खूप भारी वाटतो. 100 किलोमीटर चांगली चालते, आपणही बोर होत नाही, गाडी बोर होत नाही. बरोबर. आपण गावात जायचंय, काही सामान घेऊन यायचंय, बाजार घेऊन यायचंय, बरोबर. सो छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे टू व्हीलर वरती आपण घेऊन येतो, एकदम भारी वाटते. 100 किलोमीटर पर्यंत चांगली गाडी चालते. म्हणजे एवढा अंतर 100 किलोमीटर साठी टू व्हीलर ओके. 3 व्हीलर 3 चाकी गाडी ती फार तर फार 100 ते 150 किलोमीटर पर्यंत एकदम चांगली चालते. 150 किलोमीटर, बरोबर. आणि सेम 4 व्हीलर जर असेल, 4 चाकाची गाडी, तर तुम्ही पूर्ण जग फिरून याल. एवढी ताकद आहे 4 चाकाच्या गाडीमध्ये. पण 4 चाका कोणते? तुम्ही स्वतः, तुमचे स्पॉन्सर, तुमची सिस्टीम, तुमचे मेंटॉर, हे झाले तुमचे 4 चाका बिझनेसचे. हा, तुम्ही जर म्हटले की नाही नाही मी फार गुड आहे, मी माझ्या सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त काम, चांगलं काम करू शकतो आणि खूप गोष्टी रन करू शकतो आणि मला कोणाची गरज नाही, तर नो प्रॉब्लेम, फक्त वेळ लागेल. बरोबर, तुम्ही पोहोचाल पण वेळ लागेल. ओके. सो व्हेरी इम्पॉर्टंट, हे 4 गोष्टीवरती फोकस करायचा आहे. त्या पद्धतीचा ऍक्शन प्लॅन बनवायचा आहे. कारण का, उद्या आपली सिस्टीम, आपली टीम आपल्याला तसंच फॉलो करणार आहे. सो चला, आपल्याकडं वेळेचं पण बंधन आहे, त्याच्यामुळे आपण थोडं पुढे जाऊयात. अजून एक गोष्ट, ऑनलाईन मार्केटिंग आणि ऑफलाईन मार्केटिंग. ऑनलाईन हा फक्त काय माहिती का तुम्हाला, अट्रॅक्ट करण्याचा किंवा त्यांना इन्व्हिटेशन करण्याचा जरिया आहे, माध्यम आहे ऑनलाईन. ऑनलाईन मध्ये सगळे सोशल मीडिया आले, सगळे, मी नाव नाही घेणार पण सगळे आले. तिथपर्यंत तिथं लोक फक्त तुम्हाला चेक करणार, पाहणार, काही काही लोक फक्त टाइमपास करणार, बरोबर. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, ऑनलाईन मध्ये जरी इन्व्हिटेशन झालं, जरी तुमच्याकडं डाटा आला, तर तो तुम्हाला जर ऍज अ बिझनेस पार्टनर, ऍज अ कस्टमर म्हणून जर कन्वर्ट करायचं असेल, तर त्याच्यावरती एकच काम आहे, ऑफलाईन मध्ये काम करणे. समजा मला एखादा व्यक्ती ऑनलाईन मिळाला, त्यांनी सांगितलं वजन कमी करायचंय, त्यांनी सांगितलं की माझं आता मुंबईला पुण्याला घर आहे, तर मी सांगेल माझं इव्हेंट आहे त्या दिवशी, किंवा मी मध्ये एक चक्कर मारेल, हा त्या दिवशी मला 10 लोक आहेत त्या रूट वरती, मी जाईल, त्याला सांगेल की ह्या टायमिंगला तुमच्याकडे येणार आहे. ऑनलाईन आपली भेट झाली आहे, पण ऑनलाईन मला तुम्हाला चेकअप करायचंय, माहिती द्यायची आहे. ट्रस्ट बिल्डअप होतो जेव्हा तुम्ही लोकांना ऑफलाईन मध्ये जाऊन भेटता. काही लोकांनी आता एकच फंडा सुरू केलाय, फक्त ऑनलाईन मध्ये चिटकून राहायचं, नुसतं दिवसभर ऑनलाईन मध्ये ऍक्टिव्हिटी करायचं. तुम्हाला सांगू, ऑनलाईन मध्ये काही नाही, खूप मेहनत आहे. इतक्या सहजासहजी जर ऑनलाईन मध्ये काम झालं असतं, तर आज कित्येक लोक करोडपती, अब्जोपती राहिले असते. मोटिवेशनल स्पीकर आहे, त्यांच्याकडे चालवायला स्कूटी आहे, सांगतात मर्सिडीजच्या गोष्टी, आणि तिथून नॉलेज घेऊन आपण, काही लोक तिकडनं लीड घेतात, लीड जनरेट करतात. तुम्हाला एक सांगू, त्यांना जर एवढं आलं असतं हर्बल लाईफ बद्दल, तर त्यांनी प्रेसिडेंट टीम क्वालिफाय केलं असतं. लक्षात घ्या. हा, मी हे नाही सांगणार की सगळं चुकीचं आहे, ऑनलाईन मध्ये काहीच मिळत नाही, मी तर, पण त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन मध्ये जाणं गरजेचं आहे. आज माझ्याकडं एवढ्या लेडीज आहे ज्या ऑनलाईन काम करतात, ऑनलाईन त्यांच्याकडे कस्टमर आहे, पण त्यांना व्हिजिटच करावं लागते घरी जाऊन. ऑफलाईन मध्ये, ऑफलाईन मध्ये त्यांना चेकअप करून, वर्कआउट घेऊन त्यांना जॉईन करूनच द्यावं लागतं. ऑनलाईन मध्ये लोक तुम्हाला फक्त, पण ते कन्वर्ट कधी होतील, जेव्हा तुम्ही ऑफलाईन मध्ये जाऊन भेटणार आहे, त्यांच्या संग वर्कआउट करणार आहे, कॉन्फिडन्स देणार आहे, त्यांना तुम्ही समोरून दिसणार आहे की हा व्यक्ती आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट हा पॉइंट आहे. जर तुमच्याकडे लीड येत आहे, लोक सोशल मीडिया, तर तुम्ही त्याच्यावरती करा, ऑफलाईन मध्ये जाऊन. ओके, दोन्ही पण तुम्ही ऑनलाईनही करा, ऑफलाईनही करा, पण ऑनलाईन मी ऑफलाईन मध्ये जाऊन डिस्कस करा, चेकअप करा. त्याच्यानंतर पॉइंट, सोशल, आपल्याकडं टाइम मॅनेज, किती टाइम तुम्हाला सोशल मीडियावरती आहे. सगळ्यात तुम्ही आज पहिलं काम करायचं, मीटिंग संपल्या, जे आपला स्पॉन्सर ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, त्याचं ऑन करून ठेवायचंय.